Hello student, welcome back to my channel Easy EduTech. Here is with you your teacher SD Kuptekar from the Department of Chemistry. In my previous video, which is recently uploaded on the YouTube, I have discussed about the skill of writing papers as well as annual paper format of chemistry. Now today we have discussed about the numericals. What are the techniques to solve the numericals and how to score the marks by using the numericals in the chemistry. So we have to start this. But before that, I am very thankful to all the teachers, all the students, parents and teachers for giving high response to my previous video. It is most important for me. So let's we have to move to the actual topic. खरं म्हणजे पहिल्या व्हिडिओ नंतर बऱ्याचशा क्युरीज ज्या आहे त्या बऱ्याचशा क्युरीज मुलांकडून आल्या. काही लोकांनी फोन करून विचारलं, काही लोकांनी पर्सनली माझी जेव्हा मीटिंग झाली त्यांच्यासोबत त्यावेळेस विचारलं. काही पालकांच्या सुद्धा क्युरीज होत्या. ह्या सगळ्या ज्या क्युरीज होत्या त्या सगळ्या क्युरीज जवळपास ह्या केमिस्ट्रीच्या रिलेटेड होत्या. माझा सब्जेक्ट केमिस्ट्री असल्यामुळे कदाचित त्यांनी मला त्याच क्युरीज विचारल्या असेल. पण ह्यामध्ये काही क्युरीज ज्या आहे ते केमिकल रिॲक्शनबद्दल होत्या. रिॲक्शन कशा करायच्या किंवा रिॲक्शनमध्ये रिकॉल कसं करायचं वगैरे ह्या सगळ्या बाबी त्यांनी डिस्कस केल्या होत्या. मोस्ट ऑफ द क्युरीज आर रिगार्डिंग द न्यूमरिकल्स. पुष्कळशा पोरांच्या क्युरीज ह्या न्यूमरिकल्सबद्दल होत्या आणि त्या सगळ्या क्युरीजवरून माझ्या एक लक्षात आलं की किती अवास्तव भीती ह्या न्यूमरिकल्सबद्दल केमिस्ट्रीच्या न्यूमरिकल्सबद्दल मुलांमध्ये आहे असं माझ्या लक्षात आलं. आणि त्यामुळे मित्रांनो त्या क्युरीज ज्या आहे त्या सगळ्या क्युरीज ह्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहोत. एक प्रश्न मात्र त्यामध्ये खूप महत्त्वाचा मला वाटला, एका मुलांनी विचारलेला, तो मला स्ट्राईक झाला. तो असा की कॅन वी स्कोर द मार्क्स इन केमिस्ट्री विदाउट सॉल्विंग न्यूमरिकल्स. याचा अर्थ न्यूमरिकल्स न सॉल्व करता आम्ही केमिस्ट्रीमध्ये मार्क्स स्कोअर करू शकतो काय. तर मित्रांनो असे बरेच प्रश्न ह्या सगळ्यांचा जो डिस्कशन जे आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. विशेष म्हणजे जो शेवटचा प्रश्न मी सांगितला त्या प्रश्नावर मी विशेष डिस्कस करणार आहोत. सो लेट्स वी हॅव टू स्टार्ट टुवर्ड्स द सॉल्विंग न्यूमरिकल्स. डिअर स्टुडंट्स, I have divided the students into 3 types on the basis of methods of solving the here numericals. Type first, under this type there are 40% student is come. Then type second, under this type there are 20% student are come, and type 3 there are 40% students are come. Now what about the type first? Under the type first 40% students they can solve the numerical easily as they are prepared for the here different types of competitive exams, so they can easily solve the numericals. Then what about the type 2? There are 20% student which is come under this type. They can solve the numericals, but while solving the numericals they have do some silly mistake. And type 3, which is all over spread in Maharashtra. There are present 40% student. These are the student, they can't solve any numericals. आपल्याला सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना कसे न्यूमरिकल्स सॉल्व करता येईल याचा विचार ह्या ठिकाणी आपल्याला करायचा. सर्वात महत्त्वाची पहिली टेक्निक म्हणजे पहिल्यांदा आपण न्यूमरिकल कसे सॉल्व करायचे ते आपण डिस्कस करू आणि नंतर मग विशेष चर्चा करू की न्यूमरिकल न सॉल्व करता सुद्धा तुम्ही केमिस्ट्रीमध्ये मार्क्स घेऊ शकता काय. सो लेट्स वी हॅव टू मूव टू दॅट. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या केमिस्ट्रीमध्ये 16 चॅप्टर्स आहे आणि ह्या 16 चॅप्टरपैकी केवळ 6 चॅप्टरमध्ये म्हणजे फर्स्ट पेपरमध्ये न्यूमरिकल्सचा पार्ट येत असतो. आता आपल्या बोर्डाच्या पुस्तकातसुद्धा न्यूमरिकल्सचा जो न्यूमरिकल्स आहे ते दिलेलं आहे. आपल्या पुस्तकामध्ये नियर अबाउट 78 न्यूमरिकल्स हे सॉल्व न्यूमरिकल्स आहे आणि नियर अबाउट 50 न्यूमरिकल्स 50 or 52 न्यूमरिकल्स वी हॅव टू ट्रीट हे अनसॉल्व न्यूमरिकल्स आहे. जर आपण एकूण न्यूमरिकल्स पाहिले तर नियर अबाउट ह्या ठिकाणी 130 न्यूमरिकल्स आहे. याचा अर्थ 130 न्यूमरिकल्स आर सफिशियंट फॉर द प्रिपरेशन ऑफ बोर्ड एक्झामिनेशन. आपल्या याच्यामध्ये 78 न्यूमरिकल्स जे मी तुम्हाला सांगितले आहे ते 78 न्यूमरिकल्स ह्या सॉल्व न्यूमरिकल्स जे मी तुम्हाला सांगितले ते सॉल्व न्यूमरिकल्स पिंक कलरच्या ब्लॉकमध्ये अशा प्रकारे आपल्या याच्यात आलेले आहे. तुमच्या लक्षात आलं असेल, दिसतं बरोबर. पिंक कलरचा हा जो बॉक्स आहे ह्या बॉक्समध्ये हे सॉल्व न्यूमरिकल्स आहे. त्या व्यतिरिक्त अनसॉल्व न्यूमरिकल्स जे आहे हे अनसॉल्व न्यूमरिकल्स
पुस्तकाच्या नंतर म्हणजे ह्या पद्धतीने आलेले आहे. हे तुम्ही जे पाहतात दिसतं बरोबर, हे जे तुम्ही पाहताय हे अनसॉल्व न्यूमरिकल्स आहे. तर अशा प्रकारे सॉल्व आणि अनसॉल्व न्यूमरिकल्स हे एकूण 130 न्यूमरिकल्स आहे. आता केवळ 130 न्यूमरिकल्स सॉल्व जर करून तुम्हाला सहज मार्क भेटत असेल तर मला असं वाटते मार्क्स घेणं किती सोपं आहे हे तुमच्या लक्षात येईल. सो लेट्स वी हॅव टू मूव्ह टुवर्ड द टेक्निक हाऊ वी हॅव टू सॉल्व द न्यूमरिकल्स. मित्रांनो, न्यूमरिकल्स म्हणजे काय असते तर न्यूमरिकल्स म्हणजे जे प्रॉब्लेम्स तुम्हाला दिले गेलेले असते त्या प्रॉब्लेम्समध्ये जे पॅरामीटर्स आहेत त्या पॅरामीटर्सच्या व्हॅल्यूवर मॅथमॅटिकल ऑपरेशन करून अननोन पॅरामीटर काढणे. आता मॅथमॅटिकल ऑपरेशन म्हणजे कोणतं ऑपरेशन तर मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, स्क्वेअर रूट अशा प्रकारचे सिंपल मॅथमॅटिकल ऑपरेशन त्यावर करून जो अननोन पॅरामीटर आहे तो काढणे. म्हणजे किती सोपा आणि सहज काढण्यासारखा पार्ट आहे, कारण की पुष्कळसे पॅरामीटर हे दिलेले असतात, अननोन पॅरामीटर तुम्हाला काढायचा असतो. सो इट इज व्हेरी सिम्पल. आता ॲक्च्युली फर्स्ट स्टँडर्ड ते 10th स्टँडर्डपर्यंत आपण मॅन्युअल न्यूमरिकल्स किंवा मॅन्युअल ऑपरेशन करत आलेलो आहोत. आपल्याला स्वतः मॅन्युअली आपण करतो बाय युझिंग पेन, पेपर्स अँड अदर थिंग. पण 11वी नंतर हे अजून सोपं झालेलं आहे. इयत्ता 11वीत आल्याबरोबर पुष्कळशा म्हणजे मॅक्सिमम महाविद्यालयामध्ये महाराष्ट्रातील लॉगरिथम किंवा लोगॅरिथम हा प्रकार शिकवला जातो. आता लॉगरिथम किंवा लोगॅरिथम हा असा सहज प्रकार आहे की त्यामध्ये ऑलरेडी व्हॅल्यू दिलेले असतात. त्याचे टाईप्स जे आहे त्या टाईप्स तुम्हाला शिकवले जातात. मल्टिप्लिकेशन जर असन 2 पॅरामीटरचं तर आपण काय करतो ॲडिशन करतो. जर डिव्हिजन असन तर काय करतो सबस्ट्रॅक्शन करतो. असे सिंपल ऑपरेशन करून ज्या व्हॅल्यूज त्या लॉगच्या बुकमध्ये आहे त्या वापरून सहज आपण फॉर्म्युले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे किती सोपं झालेलं आहे न्यूमरिकल्स सॉल्व्ह करणं 10th नंतर. आणि तरी पण आमच्या मनामध्ये भीती आहे की किती कठीण आहे न्यूमरिकल्स सॉल्व्ह करणं. आणि विशेष म्हणजे हे न्यूमरिकल्स जे आहे हे न्यूमरिकल्स सॉल्व्ह करत असताना जे लॉगरिथमचं जे बुक आहे ते बोर्डसुद्धा प्रोव्हाइड करत असते. म्हणजे बोर्डाच्या परीक्षेत सुद्धा न्यूमरिकल्स सॉल्व्ह करणं हे किती सोपं झालेलं आहे हे यावरून लक्षात येईल. आणि म्हणून मित्रांनो, कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता न्यूमरिकल्स सहज सॉल्व्ह करा. आता ते कसे सॉल्व्ह करायचे त्यासाठी एक तुम्हाला सिंपल अशी 5 स्टेपची टेक्निक मी ह्या ठिकाणी सांगणार आहोत. 5 स्टेप टेक्निक जी डिस्कस करत आहोत ती डिस्कस करताना एक न्यूमरिकल्स मी समोर ठेवून डिस्कस करत आहोत. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आय फील टू मच गिल्टी. व्हाय? कारण की जे बरेचसे प्रश्न न्यूमरिकलबद्दल आले त्यावरून मला असं वाटलं की हा व्हिडिओ मी बनवला तो उशिरा बनवला. ह्या पूर्वी जर व्हिडिओ बनवला असता तर आपल्या जो बराचसा टाईम राहिला असता. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला जो वेळ कमी आहे, वी हॅव टू फॉट अगेन्स्ट द टाईम. आणि त्यामुळे ह्या ठिकाणी जास्त न्यूमरिकल्स घेणं शक्य नाही. एकाच न्यूमरिकलवरून मी सगळं तुम्हाला डिस्कस करतो. बाकी कसं करायचं काय बाकीची जी टेक्निक आहे ती ह्या ठिकाणी मी ह्या न्यूमरिकलच्या सहाय्यानं तुमच्यासमोर डिस्कस करतो. सो लेट्स वी हॅव टू मूव्ह टुवर्ड दिस टेक्निक. स्टेप वापरून तुम्ही न्यूमरिकल्स सहज सॉल्व्ह करू शकता. ह्या ठिकाणी मी एक न्यूमरिकल्स घेतलेला आहे. हे केवळ एक सॅम्पल किंवा एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे. छोटं घेतलेलं आहे कारण की मोठं घेणं शक्य नव्हतं. इट कॅन टेक मोर टाईम. अँड सेकंड थिंग, वी हॅव टू फॉट अगेन द टाईम. त्यामुळे आज जे स्टेप्स मी ह्या ठिकाणी तुमच्यासमोर डिस्कस करणार आहोत केवळ त्या स्टेप तुम्ही वापरून सहज न्यूमरिकल्स सॉल्व्ह करू शकता. मी पहिल्यांदा सांगितलं न्यूमरिकल्स म्हणजे काहीच नसते. आणि त्याप्रमाणे तुम्ही न्यूमरिकल्स जे आहे ते न्यूमरिकल्स जर तुम्ही पाहिले तर आपल्या लक्षात येईल की किती सोपं आणि सहज आहे. ह्या ठिकाणी मी एक न्यूमरिकल्स घेतलेला आहे. पहा, ह्या ठिकाणी एक्झाम्पल घेतलेलं आहे. तर सुरुवातीला काय करायचं असते, सुरुवातीला एक काम करायचं असते. कोणतं एक्झाम्पल जर समोर असलं, न्यूमरिकल्स समोर असलं की त्याला 3 टाइम्स वाचायचं. इट कॅन टेक व्हेरी शॉर्ट टाईम. 3 टाईम वाचायचं म्हणजे काय करायचं, पहिल्यांदा न्यूमरिकल्स पूर्ण वाचून टाका, दुसऱ्यांदा परत वाचा आणि तिसऱ्यांदा वाचता त्या न्यूमरिकल्समधले जे पॅरामीटर्स आहे ते गिवन डाटामध्ये मेन्शन करा. तर फर्स्ट स्टेप इज दॅट व्हाईल सॉल्विंग द न्यूमरिकल्स you have to write the given data or data of any here numericals by which we have to predict what we have to here calculate. So initially we have to start from this. Now here we have take example of this. We have take examples. In this example we have take here 1132. That is 1132 molar solution of a substance boils at 373.21 Kelvin. Here
Then calculate molar elevation constant of water given that boiling point of water is 373.15 Kelvin. Now this is very simple numericals which may ask for the here 2 marks. आता ह्या न्यूमरिकल्स मध्ये काय, तर ह्या न्यूमरिकल्स मध्ये आपण न्यूमरिकल्स पहिल्यांदा वाचलं. आता वाचता मी सांगितलं कोणते न्यूमरिकल्स हे 3दा वाचायचं आणि वाचता त्याचा गिवन डेटा लिहायचा. तर सुरुवातीला मी इथून सुरुवात करतो. आपण सुरुवातीला 0.1132 मोलार सोल्युशन. दॅट मीन्स हिअर इन गिवन डाटा यू कॅन राईट नंबर 1. सुरुवात करताना जे आहे तिथूनच सुरुवात करायची. जे पूर्वीचं असेल त्याला नंबर 1 देऊन टाकायचा. नंबर 1 हिअर मोलॅलिटी इज टू बी गिवन दॅट इज स्मॉल 1. गिवन डाटामध्ये नंबर 1 मोलॅलिटी इज टू बी गिवन m इक्वल टू 0.1132 मोल. देन हिअर नेक्स्ट हिअर सोल्युशन ऑफ ए सबस्टन्स बॉईल ॲट 373.21 Kelvin. That means here boiling point of solution is to be given, and boiling point of the solution you can show by the TB. T is the temperature. Boiling point of the solution you can write just like the TB. आता जे काही दिलेलं असेल ते आपण त्या पद्धतीनं हे इथे सहज मेन्शन करू शकतो. त्यानंतर यांनी काय विचारलेलं आहे, कॅल्क्युलेट द मोलार एलिव्हेशन कॉन्स्टंट ऑफ ए वॉटर. वॉटरचं मोलार एलिव्हेशन कॉन्स्टंट काढायचं आहे आणि गिव्हन काय आहे, तर बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर इज टू बी गिव्हन. आता बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर आय कॅन शो जस्ट लाईक दिस. हे वॉटरचा बॉइलिंग पॉईंट मी हा असा लिहिला आणि जे काढायचं आहे तो पॅरामीटर म्हणजे असं लिहिला. आता या ठिकाणी मी पूर्वीच सांगितलं होतं की न्यूमरिकलमध्ये काय असते, तर न्यूमरिकल्समध्ये काही पॅरामीटर्स हे दिलेले असतात त्यांच्या व्हॅल्यू सहित आणि त्यावरून नेक्स्ट पॅरामीटर कॅल्क्युलेट करायचं असते बाय युजिंग द सिम्पल मॅथमॅटिकल ऑपरेशन. तर पहिली स्टेप जी आहे ती पहिली स्टेप म्हणजे यू कॅन राईट द गिवन डाटा और डेटा. आता नेक्स्ट स्टेप जे आहे ते नेक्स्ट स्टेप याच्या कन्सर्निंग, आता केबी मला काढायचं होतं तर याच्या रिलेटेड फॉर्म्युला हा तुम्हाला आला पाहिजे. हा एक लक्षात घ्या, ज्या लोकांची थेरी परफेक्ट असेल किंवा थेरीचा अभ्यास बराच झाला असेल त्यांना हे फॉर्म्युले लिहिणं एकदम अतिशय सोपं जात असते. त्यामुळे न्यूमरिकल्सचा भाऊ त्या लोकांनी करू नये ज्यांची थेरी परफेक्ट असते, कारण की थेरीनंतर फॉर्म्युला तुमच्या लक्षात राहू शकतो, काही विशेष नाही. तर ह्या ठिकाणी एक लक्षात घ्या, मला जो फॉर्म्युला पाहिजे होता तो फॉर्म्युला मी इथे लिहिला. आय कॅन राईट जस्ट लाईक दिस. वी हॅव डेल टी बी इक्वल टू के बी इंटू एम. हाच ओरिजिनल फॉर्म्युला आहे. आता फॉर्म्युला दिल्यानंतर एक लक्षात घ्या, आपण लगेच घाई करतो. फॉर्म्युला दिला, ही सेकंड स्टेप मी अप्लाय केलेली आहे. फॉर्म्युला दिल्यानंतर लगेच आपण वरच्या व्हॅल्यूज फिलअप करतो, तसं करू नका. तसं केल्यानंतर काय होते, परत एक तर एक्स्ट्रा वर्क वाढत जाते. त्यापेक्षा एक काम करायचं, जे काही आहे जे काही काढायचं आहे त्याला पहिल्यांदा कन्व्हर्शन करून घ्यायचं. आता ह्या ठिकाणी पहा, ह्या ठिकाणी मला केबी काढायचं होतं आणि केबी काढायचं होतं तर केबी जे आहे ह्या साईड नाही, तर मी फॉर्म्युल्याला थोडं कन्वर्ट करून घेतलं. आय कॅन राईट जस्ट लाईक दिस, केबी इक्वल टू डेल टी बी अपॉन स्मॉल एम. आता हे झालं कन्वर्शन. कोणताही कसा आहे, मोठा आहे, कसा आहे फॉर्म्युला राव, जे तुम्हाला काढायचं त्यामध्ये पहिल्यांदा कन्वर्शन करून घ्या, म्हणजे सोपं जात असते. सो इट इज इम्पॉर्टंट हिअर. त्यानंतर ह्या ठिकाणी ही सेकंड स्टेप आहे. फर्स्ट स्टेप ही झाली, सेकंड स्टेप ही. त्यानंतर फिलिंग ऑफ द व्हॅल्यूज. आता व्हॅल्यूज आपल्याला फिल करायचे आहे. आता व्हॅल्यूज फिल करत असताना ह्या ठिकाणी आता डेल टी बी म्हणजे काय, तर डेल टी बी म्हणजे टी बी मायनस टी नॉट बी. डेल्टा बी म्हणजे चेंज इन टेम्परेचर. सो चेंज इन टेम्परेचर वी कॅन शो जस्ट लाईक दिस. आता याच्या व्हॅल्यूज ज्या ह्यापूर्वी आपण लिहिलेल्या आहे त्या व्हॅल्यू इथे फिलअप करून टाका. त्या व्हॅल्यू फिलअप केल्या नंतर हे झाली तिसरी स्टेप, फिलअप द व्हॅल्यूज. नंतर नेक्स्ट स्टेप, ह्या व्हॅल्यूज पूर्ण फिलअप झाल्यानंतर तर इथं सिम्पल कॅल्क्युलेशन होतं, मी सिम्पल कॅल्क्युलेशन इथं करून घेतलं आणि ही जी व्हॅल्यू आहे ही फिलअप करून इथं ठेवली. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की न्यूमरिकल सॉल्व्ह करणं म्हणजे मॅथमॅटिकल ऑपरेशनचा यूज अजून सोपा करून टाकलेला आहे लॉगरिथमच्या द्वारे. आणि एक काम करायचं, लॉगरिथम वापरायचं. लॉगरिथम वापरत असताना जे आपला जो पेपर आहे त्या पेपरच्या एका साईडनं अशा प्रकारची एक रेष द्यायची आणि दिल्यानंतर मग ह्या ठिकाणी लॉग कॅल्क्युलेशन घेऊन हे लॉगरिथम करायचं. जसं आता मी याचा लॉग घेतलेला आहे, याचा लॉग इथे घेतलेला आहे, हा लॉग इथे लिहिलेला आहे, मायनस आता डिव्हिजन असल्यामुळे मायनस ऑपरेशन येईल, मायनस आय कॅन राईट जस्ट लाईक दिस. याचं सिम्पल कॅल्क्युलेशन, आता लॉग शिकले असाल तुम्हाला मी सांगितलं लॉगची प्रॅक्टिस झाली असेल तर सहज होते. सिम्पल कॅल्क्युलेशन केल्यानंतर वी हॅव गेट जस्ट लाईक दिस. झालं. त्याचा अँटीलॉग आपण इथं घेतलेला आहे, तो अँटीलॉग इतका आहे. हा अँटीलॉग आपण इथून कॅल्क्युलेट करून इथे काढलेला आहे. हा अँटीलॉग तुमचा इतका आहे.
तर हा अँटिलॉग म्हणजेच याचं उत्तर. सो आय कॅन राईट हिअर अँसर जस्ट लाईक दिस. हे अँसर लिहित असताना तुम्हाला त्याचं युनिट जे आहे ते सुद्धा लिहायचं. मी पहिलेच सांगितलं, जर थेरी परफेक्ट असेल ते युनिट वगैरे सगळं लक्षात राहते. बऱ्याच वेळा असं मी पाहिलं, काही मुलं व्हॅल्यू फिलअप करत असताना त्या याच्या सहित करतात, कशा युनिट सहित करतात आणि मग युनिट ते कॅन्सलेशन करणं वगैरे नंतर हा प्रकार करतात. हे पण चांगलं आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि डायरेक्ट युनिट लिहिता येत असेल तर डायरेक्ट युनिट पण लिहा, काही प्रॉब्लेम नाही. तर ह्या ठिकाणी तुम्हाला सिम्पल कॅल्क्युलेशन ही झाली 4थी स्टेप जी आपण घेतलेली आहे की लॉगने कॅल्क्युलेशन करणे. 5वी स्टेप कोणती? तर लास्ट स्टेप त्याचा रिझल्ट लिहायचा. रिझल्ट म्हणजे काहीच नाही. हिअर मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंट ऑफ वॉटर, मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंट ऑफ वॉटर इज फाउंड टू बी जस्ट लाईक दिस, और फक्त इज जस्ट लाईक दिस त्याच्याखाली अंडरलाईन करून टाकायचं. तर अशा प्रकारे केवळ आणि केवळ 5 स्टेपमध्ये हे न्यूमरिकल सॉल्व्ह करणं सोपं आहे. आता एक लक्षात घ्या, हे 2 मार्कासाठी आहे. 3 मार्कासाठी न्यूमरिकल्समध्ये काय असते, तर 3 मार्कासाठी जसं या ठिकाणी फक्त 1 पॅरामीटर काढायचा होता, 3 मार्कासाठी 2 पॅरामीटर काढावं लागते किंवा 3 पॅरामीटर काढायचं. ते सिम्पल असतात, त्याच्यामुळे काही विशेष त्याचं टेन्शन घेऊ नका. एक सरळ सांगतो. आणि नेक्स्ट वन इज दॅट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही प्रॉब्लेम हे वेगळे असतात. जसं फॉर एक्झाम्पल थर्मोडायनॅमिक्स अँड एनर्जेटिक, थर्मोडायनॅमिक्स आपण चॅप्टर घेतलं, त्यामध्ये मग आपलं जे रिॲक्शन्स आहे, रिॲक्शन बेस जे आहे त्या प्रॉब्लेम्स असतात. त्यामध्ये तुम्हाला डेल्टा एच वगैरे काढायचे असते, एन्थॅल्पी चेंज किंवा डेल्टा एच आपण काढत असतो. तर अशा प्रकारे जर असेल तर त्या ठिकाणी मग रिॲक्शनवर काय करावं लागते, ऑपरेशन करावं लागते. बरेचदा रिॲक्शन ही रिव्हर्स घ्यावं लागते, बरेचदा एखाद्या पॅरामीटरनं त्या पूर्ण रिॲक्शनला मल्टिप्लाय करावं लागते. तर अशा जे प्रोसेस आहे हे प्रोसेस प्रॉब्लेममध्ये असतात. जनरली तुम्हाला एक सांगतो, 3 मार्काचे आणि 2 मार्काचे प्रॉब्लेम हे चॅप्टर कोणत्या चॅप्टर येईल हे सरळ त्या वेटेजवरून लक्षात येऊन जात असते. त्यामुळे जेवढं जास्त वेटेज असेल आणि त्यावर जर प्रॉब्लेम असेल, वेटेज असेल आणि प्रॉब्लेम असेल, तर 3 मार्काचं प्रॉब्लेम त्यामध्ये येणार 100%, हे लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट, ह्या याच्यामध्ये काही प्रॉब्लेम जे आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये सेलवर डिपेंड्स आहे. तर सेलनुसार सुद्धा सेलचे प्रॉब्लेम हे त्या पद्धतीनं तुम्हाला कॅल्क्युलेट करणं सोपं आहे आणि शक्य आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ओव्हरऑल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हे 5 स्टेप तुम्ही वापरा. मी एकदा परत रिपीट करतो. सुरुवातीला एकदम सिम्पल, साधं आणि सरळ जायचं आहे, विशेष काही नाही याच्यामध्ये. सुरुवातीला प्रॉब्लेम हे 3दा वाचायचे, 3दा वाचायचे म्हणजे 2दा वाचायचे, 3ऱ्यांदा वाचता त्याचा गिवन डेटा लिहायचा. गिवन डेटा लिहिता म्हणजे आपण पहिली स्टेप कंप्लीट करत आहोत. नेक्स्ट स्टेप जे आहे त्यामध्ये फॉर्म्युला कोणता वापरायचा याच्यावर 2 मिनिटं विचार करायचा. आता बरेचदा असं होतंय की हे आल्यानंतर फॉर्म्युला डोक्यात येत नाही, मग पुढे काय, तर थोडं थांबून जायचं आणि थोडं थांबून फॉर ए व्हाईल यू हॅव टू स्टे आणि मग थिंक करा की फॉर्म्युला कोणता येईल. हा फॉर्म्युला इथे आल्यानंतर हा फॉर्म्युला लिहा, ही झाली सेकंड स्टेप. फॉर्म्युल्याचं कन्व्हर्शन सांगितलं मी, काय काढायचं त्यामध्ये कन्वर्ट करा. एक लक्षात घ्या, डोंट डू लेबर वर्क हिअर. मुलं काय करतात, खूप लेबर वर्क करून ठेवतात काही कारण नसताना. आता मला सुद्धा करता आलं असतं, मी याच्यामध्ये इथे व्हॅल्यू टाकली असती, इथे व्हॅल्यू टाकली असती आणि हे समोर घेऊन गेलो असतो. पण तसं न करता मला हे काढायचं होतं ना, मी एक कन्व्हर्शन करून घेतलं. तर अशा पद्धतीचं कन्व्हर्शन तुम्ही करू शकता. मग सिम्पल या ठिकाणी व्हॅल्यूज टाकून आपण फिलअप करत आहोत. आता व्हॅल्यू फिलअप करणे ही झाली 3री स्टेप. फिलअप झालेल्या व्हॅल्यू याच्यानुसार त्याला लॉग कॅल्क्युलेशनमध्ये बसवणे ही झाली 4थी स्टेप. आणि फायनली त्याचा रिझल्ट लिहिणं ही झाली 5वी स्टेप. तर ह्या पद्धतीनं तुम्हाला सिम्पल जाता येते. हां, बऱ्याचदा प्रॉब्लेममध्ये पॉवर येतात, 10 पॉवर 2, 10 पॉवर -3, 10 पॉवर +3, +4 असे पॉवर वगैरे असतात. तर पॉवरची ॲडजस्टमेंट तुम्हाला करता आली पाहिजे. पॉवर जर निघत असेल पूर्ण, तर पॉवर पूर्ण बाहेर काढायचे, कॉमन पॉवर घ्यायचं, कॉमन पॉवर घेऊन मग त्याची बेरीज जे काय वजाबाकी जे काही असेल, मल्टिप्लिकेशन असेल, जे काही असेल ते करून टाकायचं त्याच ठिकाणी. त्याला अलगच ठेवा, त्याला लॉगरिथममध्ये घेऊ नका. लॉगरिथममध्ये घेतल्यानंतर लॉग अजून किचकट होत जाते. ते पॉवरला अलग करून मग शेवटी त्याला ॲडजस्टमेंट करा. क्लिअर बोलतो मी. याचं एक क्लिअर सांगतो, न्यूमरिकल का कठीण होत जातात. आम्ही सिम्पल टेक्निक अप्लाय करत नाही. आम्ही काय करतो, लेबर वर्क जास्त करतो, मग ते वाढत जाते आणि वाढत गेल्यानंतर आम्हाला असं वाटतं आमचं कुठेतरी चुकत आहे आणि त्या कारणामुळे ॲक्च्युली न्यूमरिकल जे आहे ते कठीण होत जाते. तर मित्रांनो, मी एकच प्रॉब्लेम घेतलेला आहे
मी तुम्हाला सांगितलं वी हॅव टू फाट अगेन्स्ट द टाईम. त्यामुळे ह्या प्रॉब्लेममध्ये जी टेक्निक आहे ती टेक्निक तुम्ही वापरा. मी एक क्लिअर सांगतो, ही जी टेक्निक मी सांगत आहो ही टेक्निक केवळ आणि केवळ फक्त 12वीच्या विद्यार्थ्यांनी वापरायची नाही आहे. तर खरं सांगायचं म्हणजे न्यूमरिकल्स हा जो पार्ट आहे हा 8वी 9वीपासून सुरुवात होत असते. त्यामुळे न्यूमरिकलची भीती तुमचे भाऊ किंवा भावंड जे कोणी असेल त्यांना जरी असेल तर त्यांनासुद्धा सिम्पल सांगा की न्यूमरिकल्स हे सरळ सिम्पल ऑपरेशन आहे, मॅथमॅटिकल ऑपरेशन आहे, नथिंग एल्स, काहीच नाही. त्यामुळे भीती बाळगू नका हे त्यांनासुद्धा समजून सांगा. सो इट इज व्हेरी सिम्पल. आता ह्या ठिकाणी हे न्यूमरिकल झाल्यानंतर आता वेळेचा अभाव असल्यामुळे आता न्यूमरिकल्सच्या बाबतीत पुढे काय करायचं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे फर्स्ट टाईपचे मुलं आहे, टाईप फर्स्टमध्ये येणारे जे 40% मुलं आहे ज्यांना न्यूमरिकल्स हे बऱ्यापैकी जमतात, त्यांनी काय करायचं, ॲक्च्युली काय जमतात कारण की त्यांची तयारी जी आहे ती एंट्रन्स एक्झामसाठी झालेली असतात किंवा एंट्रन्सची तयारी ते करत असतात, त्यामुळे जमतात. आता ॲक्च्युली त्यांनी न्यूमरिकल्स वाचायचे करून पाहण्यापेक्षा. आता वाचायचे कसे, 6 चॅप्टरचे न्यूमरिकल्स आहेत तुम्हाला मी सांगितलं, मी टेक्निक सांगतो. आता 6 चॅप्टरचे न्यूमरिकल्स आहेत मी तुम्हाला सांगितलं. तर तुम्हाला न्यूमरिकल्स जमतात, त्यामुळे तुम्ही काय करायचं, सुरुवातीला 2-2 चॅप्टर घेऊन ते न्यूमरिकल्स वाचायचे. काही जास्त वेळ लागत नाही. मी तुम्हाला पहिलेच सांगितलेलं आहे फक्त 78 न्यूमरिकल्स सॉल्व आहे आणि अनसॉल्व न्यूमरिकल जे पुस्तकात झालेले आहे ते नियर अबाउट 52 आहे. असे एकूण 130 न्यूमरिकल्स आहे. तर 2-2 चॅप्टरचे न्यूमरिकल्स एका दिवशी वाचणं शक्य आहे. ते वाचायचे, नंतर नेक्स्ट टाईम 2 चॅप्टरचे वाचायचे, नंतर नेक्स्ट टाईम 2 चॅप्टरचे वाचायचे. हे असं करत असताना काय होते, 6 चॅप्टरचे न्यूमरिकल्स आपले 3 दिवसात होऊन जातात 2-2 चॅप्टर वाचल्यानंतर. नंतर सिस्टमॅटिक रिव्हिजन मेथड अप्लाय करायची. आता ही पद्धत काय, ॲक्च्युली ही अतिशय चांगली पद्धत आहे कारण की रिव्हिजन हा जो पद्धत, ही जी प्रोसेस आहे ना, ही पद्धत खूप कंटाळवाणी आणि आळसी वृत्ती निर्माण करणारी आहे. मला माहिती आहे आळस खूप निर्माण होतो की आपण आळसावतो, आपल्याला हे वाटते की रिव्हिजन कशाला करायची. पण ॲक्च्युली सिस्टमॅटिक रिव्हिजन मेथडनं जर अप्लाय केली तर तुम्हाला पुढे पेपर लिहिताना काही प्रॉब्लेम जाणार नाही. काय करायचं, हे न्यूमरिकल वाचत असताना आता 3 दिवसात आम्ही 6 चॅप्टरचे न्यूमरिकल्स वाचत आहोत. तर एक्झामपर्यंत 5 वेळा ते न्यूमरिकल्स वाचणं कसे होईल त्याकडे लक्ष द्या. सिस्टमॅटिक रिव्हिजन मेथड जर अप्लाय केली ना, मी क्लिअर बोलतो, केवळ आणि केवळ 6 तासामध्ये पूर्ण केमिस्ट्रीचा पेपर तुम्ही किंवा केमिस्ट्री सब्जेक्ट पूर्ण सहज करू शकता. परीक्षेच्या अगोदर थिंक दॅट की परीक्षेच्या अगोदर 6 तासामध्ये जर पेपर होत असेल कंप्लीट तुमचा अभ्यास करणं आणि नंतर उरलेल्या वेळेत तुम्ही सहज रिव्हिजन मारू शकत असेल तर ती सिच्युएशन किती चांगली राहणार आहे. पण त्यासाठी ही जी मेथड आहे सिस्टमॅटिक रिव्हिजन मेथड, ह्यावर एक व्हिडिओ मी तयार करणार आहोत. मात्र तुम्हाला याचा काही उपयोग होणार नाही. आता जे 11वीचे मुलं आहेत त्यांना त्याचा उपयोग 100% होईल. तर मित्रांनो, मग काय करायचं, 5 वेळा तो जो व्हिडिओ आहे की 5 वेळा ते वाचणं आपल्याला गरजेचं आहे. मी सांगितलं ती 5 वेळा वाचा. नंतर मात्र ज्यावेळेस एक्झामच्या अगोदरचा जो दिवस आहे किंवा अगोदर जे आहे तुम्हाला असं वाटणार नाही की आम्ही हे जे आहे ते केलं नाही किंवा आम्हाला काही प्रॉब्लेम जाईल म्हणून, आणि त्यामुळे सहज तुम्ही मार्क्स घेऊ शकता. आता राहिला प्रश्न टाईप 2 आणि टाईप 3चा. खरं म्हणजे टाईप 2 आणि टाईप 3, टाईप 2चे जे मुलं आहेत ते सिली मिस्टेक करत आहेत. तर सिली मिस्टेक टाळण्यासाठी तुम्हाला किंवा टाईप 3वाल्यांना मी एक सरळ सांगेल की तुम्ही एक काम करायचं सध्या की चॅप्टर वाईज जे सॉल्व झालेले न्यूमरिकल्स आहे ते सॉल्व झालेले न्यूमरिकल्स चॅप्टर वाईज लिहायचे. 78 न्यूमरिकल्स आहे, तुम्ही मनात घेतलं तर अगदी एका दिवसात तुम्ही सहज लिहू शकता. जास्तीत जास्त एका दिवसात सहज लिहू शकता, काही तासामध्ये. तर हे 78 न्यूमरिकल्स पूर्ण पहिल्यांदा लिहून टाकायचे चॅप्टर वाईज एका वहीमध्ये. त्यानंतर शक्य असेल तर न्यूमरिकल सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. 20% जे सेकंड टाईपचे मुलं आहेत ते करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. आता राहिला प्रश्न 78 न्यूमरिकल्स सॉल्व केल्यानंतर टाईप 3 लोकांनी काय करायचं. टाईप 3 लोकांनी एक काम करायचं की हे न्यूमरिकल्स फक्त वाचणं चालू करायचे, केवळ वाचायचे. जास्तीत जास्त 78 न्यूमरिकल्स वाचायला काही विशेष वेळ लागत नाही, 2 दिवसात ते कदाचित होऊ शकते. तर असं त्यांना वाचणं चालू करायचं. सॉल्व न्यूमरिकल जर अनसॉल्व न्यूमरिकल करता येत असेल तर करा, नाहीतर फक्त हे जे न्यूमरिकल्स आहे हे वाचणं चालू करायचे. कशामुळे बोलतो आम्ही, कशासाठी सांगत आहोत हे नंतर मी ज्या विषयावर बोलणार आहोत त्या अनुषंगानं हा प्रकार येत आहे.
त्यामुळे तुम्ही फक्त तो जो न्यूमरिकसचा जो पार्ट आहे तो केवळ आणि केवळ वाचा आणि जास्तीत जास्त वाचण्याचा प्रयत्न करा परीक्षेपर्यंत. पहिल्यांदा तर आम्ही वाचल्यानंतर खरं म्हणजे तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजे, पण वाचल्यानंतर जर अनसॉल्व न्यूमरिकल तुम्ही सॉल्व करून पाहिले तर थोडी प्रॅक्टिस अजून होईल. तर मित्रांनो, ही सगळी जी प्रोसेस होती ही न्यूमरिकसच्या बाबतीत होती. तेव्हा आय होप दॅट की बाय युझिंग धिस टेक्निक यू हॅव टू सॉल्व द न्यूमरिकस. अजून एकदा सांगतो, न्यूमरिकस हे सिम्पल असतात, त्यामुळे जास्त टेन्शन त्याचं घेऊ नका. ते मित्रांनो, ह्यानंतर एक विशेष चर्चा आपण करणार आहोत की न्यूमरिकस सॉल्व न करता सुद्धा मार्क्स घेता येईल काय. त्यासाठी मी सिम्पल कॅल्क्युलेशन तुमच्यासमोर ठेवतो. तेच कॅल्क्युलेशन झाल्यानंतर आपण ह्या विषयावर पुन्हा डिस्कस करू. ओके. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओव्हरऑल तुम्ही जर पेपर पाहिला आपला, तर हा ओव्हरऑल पेपर हा टोटल ऑप्शन्ससहित जर बोर्डाचा पेपर घेतला तर तो कितीचा असतो. तर बोर्डाचा पेपर जर ऑप्शन्ससहित जर पाहिला तुम्ही तर तो बोर्डाचा पेपर हा 98 मार्क्सचा असतो. आता 98 मार्क्सचा जो पेपर आहे त्या 98 मार्क्समध्ये पहिलेपासून जर कॅल्क्युलेशन पूर्ण केलं तर न्यूमरिकस हे केवळ आणि केवळ 15 मार्काचे न्यूमरिकस असतात. आता 15 मार्काचे न्यूमरिकस म्हणल्यानंतर मग पहा, वी कॅन राईट जस्ट लाईक दिस. 15 मार्काचे न्यूमरिकस, 98 मार्कचा पूर्ण पेपर ओव्हरऑल, त्यात 15 मार्काचे न्यूमरिकस. आणि याचं जर आपण सिम्पल कॅल्क्युलेशन केलं तर वी हॅव टू ऑब्झर्व जस्ट लाईक दिस. हिअर 83 मार्क्स, 83 इज कम. आता ही काय भानगड आहे, ते ह्या ठिकाणी याचा अर्थ असा होतो की 83 मार्क्स जे आहे ची थेरी आहे आणि ह्या ठिकाणी 15 मार्कचे जे आहे ते न्यूमरिकस आहे. आता तरी पण तुम्हाला भीती वाटत असेल तर मोठा प्रॉब्लेम आहे. 83 मार्क्सची थेरी म्हणजे नियर अबाउट 85%. जर पर्सेंटेज काढलं आपण टेंटेटिव्ह तर 85%चे न्यूमरिकस आहे आणि केवळ 15%ची काय आहे, 85%ची थेरी आहे आणि केवळ 15%चे न्यूमरिकस आहे. ठीक आहे. हे कधी पूर्ण ओव्हरऑल पेपर पाहिला तर. आता अजून एक तुम्हाला गंमत मी सांगतो. ह्यानंतर आपण एक काम करू, आपण सॉल्व करायचा पेपर पाहू, जो आपल्याला सॉल्व करायचा 70 मार्काचा पेपर. त्यामध्ये काय सिच्युएशन आहे. सॉल्व पेपरमध्ये 70 मार्काचा पेपर आपण सॉल्व पेपर घेतला. पहा आता किती गंमत आहे याच्यामध्ये. ह्या सॉल्व पेपरमध्ये तुम्ही जर विचार केला तर केवळ आणि केवळ 3 मार्काचे न्यूमरिकस हे कंपल्सरी आहे. ॲक्च्युली सॉल्व पेपर 70 मार्कामध्ये 3 मार्काचे न्यूमरिकस हे कंपल्सरी आहे. याला अजून आपण थोडं हे करू, 70 - 3. 70 - 3 दॅट मीन्स हिअर 67. याचा अर्थ काय होते की 67 मार्क्सची थेरी आणि 3 मार्काचं न्यूमरिकस. थोडं आपण पुढे जाऊ. 67 मार्क्सची थेरी आणि ह्या ठिकाणी 3 मार्काचे न्यूमरिकस हे कंपल्सरीमध्ये येणार 70 मार्काच्या पेपरमध्ये. कोणी विचार केला की नाही मला माहीत नाही, पण हे सहज होणार. आता थोडं कॅल्क्युलेशन करा बरं. थोडं जर कॅल्क्युलेशन केलं, तुमचं एक टेंटेटिव्ह कॅल्क्युलेशन आपण करू. आपण असं टेट करू की नियर अबाउट ह्या 95%ची थेरी येत आहे आणि 5% केवळ न्यूमरिकस चालले. तर अशा पद्धतीनं इथे सुद्धा द बॉल इज इन युअर कोर्ट नाऊ. जर न्यूमरिकल सॉल्व करायचे नसेल तर तुम्हाला अजूनही चान्स आहे. पण त्यासाठी काय पाहिजे, त्यासाठी पाहिजे तुमची थेरी परफेक्ट असणं. आणि मित्रांनो, मी ह्यापूर्वीच्या याच्यामध्ये डिस्कस केल्याप्रमाणे ज्यांची थेरी परफेक्ट आहे त्यांना न्यूमरिकल सहज सॉल्व करता येतात. काहीच करायचं नाही, तुमची भीती एकदा काढून टाका. सिम्पल ह्या ठिकाणी मॅथमॅटिकल ऑपरेशन आहे, ते ऑपरेशन जर केले तर तुम्ही सहज न्यूमरिकल सॉल्व करू शकता. मग एक लक्षात घ्या की थेरी जर परफेक्ट असेल तर न्यूमरिकल सॉल्व करू शकता. पण थेरी जर परफेक्ट आहे आणि न्यूमरिकलची भीती असेल, पण थेरी परफेक्ट आहे, न्यूमरिकलची जर भीती वाटत असेल तर तरी तुम्ही मार्क्स घेऊ शकता. मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात आलं असेल. सो इट इज इम्पॉर्टंट. त्यामुळे ह्या ठिकाणी घाबरण्याचं काहीही कारण नाही आहे. आता हे तुम्ही असाल कसं, तर पहा ह्या ठिकाणी चान्स कसा आहे त्या समोर जात असताना वी हॅव टू डिस्कस सेक्शन वाईज. सो इट इज ह्या पूर्वीच्या पेपर फॉर्मॅटमध्ये मी डिस्कस केलं त्याप्रमाणे जर गेलो आपण तर सेक्शन ए पहा. आता सेक्शन एमध्ये ह्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं मी
की 2 क्वेश्चन येणार. कोणते? क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2. ह्या क्वेश्चन नंबर 1 मध्ये 10 MCQs आहे. त्या 10 MCQs पैकी 2 जे आहे ते न्यूमरिकल्स आहे. आता हे 10 MCQs कंपल्सरी आहे. 2 न्यूमरिकल्स सॉल्व करणं कंपल्सरी आहे, म्हणजे कंपल्सरी न्यूमरिकल्स तुमचे इथे येत आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला मी ह्यापूर्वी सांगितलं की व्हेरी शॉर्ट टाईप आन्सर येणार आहे आणि त्यामध्ये 1 न्यूमरिकल्स हा कंपल्सरी आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी 1 न्यूमरिकल्स आहे आणि आता डिस्कस केल्याप्रमाणे 3 न्यूमरिकल्स तुमचे कंपल्सरी आहे. त्यामुळे शॉर्ट न्यूमरिकल जे आहे ते इथे येणार आहे. त्यामुळे घाबरायचे कारण नाही, कारण 67 मार्क्सची थेरी तुमच्या हातात अजूनही आहे. ती कशी तुम्ही पाहून घ्या. नंतर आपण सेक्शन, मी शॉर्टमध्ये घेतो, सेक्शन बीकडे पाहू. सेक्शन बीमध्ये तुम्हाला मी ह्यापूर्वी सांगितलं, त्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर 14 येणार आहे. 14 येणार आहे. आता ह्या ठिकाणी हा जो प्रश्न आहे हा 2 मार्काचा प्रश्न आहे. ह्या ठिकाणी 3 ते 14 पर्यंत जे आहे ते 12 प्रश्न येणार आहे. 12 क्वेश्चन्स लक्षात घ्या, 12 क्वेश्चन पूर्ण येणार आहे. त्या 12 क्वेश्चनपैकी ह्या ठिकाणी 2 जे आहे ते न्यूमरिकल्सचे क्वेश्चन आहे. 2 जे आहे ते न्यूमरिकलचे क्वेश्चन आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या 12 पैकी 2 जर गेले तर ॲक्च्युली राहिले किती? 10 मार्क्सचे थेअरीचे प्रश्न आहे. 10 जे क्वेश्चन आहे ते थेअरीचे आहे. ठीक आहे. आता प्रॉब्लेम आणि खरी गंमत अशी आहे इथे की तुम्हाला इथे फक्त 8 प्रश्न सॉल्व करायचे आहे. 8 क्वेश्चन यू हॅव टू सॉल्व आणि त्याचं जे व्हॅल्युएशन घेतो आपण 16 येते, कारण की 2 मार्काचा प्रश्न आहे. आता पहा, 10 थेअरीचे प्रश्न आहेत. तुमची थेअरी जर परफेक्ट असेल, काही प्रॉब्लेम असेल न्यूमरिकल्सचा, तर ह्या 10 पैकी तुम्ही सहज 8 प्रश्न सॉल्व करू शकता. म्हणजे इथे सुद्धा न्यूमरिकल्सचं खूप टेन्शन घेण्यासारखी गोष्ट नाही. इथे न्यूमरिकल्सची गरज नाही. जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही थेअरीचे जे क्वेश्चन आहे ते सॉल्व करू शकता. आता ह्या सेक्शन सीमध्ये जे आहे ते सेक्शन सीमध्ये 15 क्वेश्चन नंबर 15 पासून तर क्वेश्चन नंबर 26 पर्यंत येतात. असे 12 क्वेश्चन यामध्ये आहेत. ह्या 12 पैकी 2 क्वेश्चन जे आहे ते न्यूमरिकल्सचे आहे, म्हणजे केवळ 10 प्रश्न जे आहे ते थेअरीचे आहे. आता यामध्ये तुम्हाला 8 प्रश्न सॉल्व करायचे असतात. त्यामुळे 10 थेअरीपैकी 8 प्रश्न थेअरीचे जर परफेक्ट असेल तर तुम्ही सहज सॉल्व करू शकता. त्यामुळे इथे सुद्धा न्यूमरिकलची टेन्शन घ्यायची गरज नाही. त्याचप्रमाणे सेक्शन डीकडे जर आपण गेलो तर सेक्शन डीमध्ये क्वेश्चन नंबर 27 ते 31 आहे. म्हणजे ह्या ठिकाणी 5 प्रश्न आहे. ह्या 5 प्रश्नापैकी 1 प्रश्न असा जो आहे की ज्यामध्ये 2 मार्काचं न्यूमरिकल्स आहे. ह्यापूर्वी मी यावर डिस्कस केलेलं आहे. समजा तो प्रश्न एखाद्यानं सोडून दिला तर 4 प्रश्न राहतात. 4 पैकी 3 प्रश्न सॉल्व करायचे आहे इथे, आणि 3 प्रश्न जर थेअरीचे सॉल्व केले तर ह्या इथे सुद्धा न्यूमरिकलचे प्रश्न सॉल्व करायची गरज पडणार नाही. न्यूमरिकल्सशिवाय मार्क्स घेता येईल की नाही याचं उत्तर तुम्हाला कळलं असेल की न्यूमरिकल्सशिवाय मार्क्स घेता येते. पण पुन्हा एक सांगतो मी की न्यूमरिकल्सशिवाय मार्क्स घ्यायचे असेल तर थेअरी परफेक्ट पाहिजे. जो तुम्ही न्यूमरिकलचा एक अवास्तव भीती मनात घेतली होती, ती भीती काढण्यासाठी हा सगळा खटाटोप मी तुमच्यासमोर करत आहोत. पण तुमची थेअरी मात्र परफेक्ट पाहिजे. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यूमरिकल्स म्हणजे मॅथ जे आहे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, महत्त्वाचं आहे. असं मी काय म्हणतो, असं म्हणतात की मॅथ इज द सब्जेक्ट बाय विच वी हॅव टू फ्लाय एनिवेअर इन द वर्ल्ड अँड इंग्लिश इज द लँग्वेज बाय विच वी हॅव टू ओपन द डोअर ऑफ एनी वर्ल्ड. आणि म्हणून न्यूमरिकल्स किंवा मॅथ हे इथे सोडण्यापेक्षा ते कसे करता येईल याचा विचार मात्र करणं गरजेचं आहे. ह्या व्यतिरिक्त काही प्रश्न असे होते की जे महत्त्वाचे आहे, म्हणून मी यापुढे डिस्कस करतो. काही विद्यार्थ्यांनी हे विचारलं की 25% सिलेबस हा डिलीट करण्यात आलेला आहे किंवा रिड्यूस झालेला आहे. तर रिड्यूस झालेल्या सिलेबसवर प्रश्न येईल काय? तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, जो प्रश्न जे काही न्यूमरिकल्स येईल ते न्यूमरिकल्स येईल काय असा प्रश्न होता. तर न्यूमरिकल्स जे आहे ते रिड्यूस झालेल्या सिलेबसवर येणार नाही, कारण की जो पेपर सेट करणारे जे टीचर असतात ते तज्ज्ञ असतात. त्यांना त्याची जाणीव असते की हा पार्ट जो आहे तो डिलीट करण्यात आलेला आहे. त्यातल्या त्यात अजून एक प्रश्न असा होता, सर पण डिलीट केलेल्या पोर्शनमधून जर न्यूमरिकल्स आलं तर काय करायचं? आता समजा अनवधानाने असं होत असेल बोर्डाच्या परीक्षेमध्ये आणि झालं असेल समजा, तर त्या ठिकाणी जर तो क्वेश्चन हा अटेम्प्ट केला म्हणजे क्वेश्चन नंबर लिहून ठेवला तो, तर यू हॅव गेट द मार्क्स. तुम्हाला जो बोनस मार्क आहे ते बोनस मार्क मिळेल. अटेम्प्ट केला तर बोनस मार्क मिळेल. सो इट इज इम्पॉर्टंट.
त्यामुळे मला असं वाटते की पेपर सॉल्व करत असताना सगळे प्रश्न लिहायचे, थिअरीचे प्रश्न तर लिहायचेच आणि जे प्रश्न न्यूमेरिकल बेस असतात ते सुद्धा सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा. समझने वालों को इशारा काफ़ी है, सो इट इज इम्पॉर्टंट. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ती तयारी जी आहे ती तयारी तुमची झाली पाहिजे. घाबरण्याचं काही कारण नाही. न्यूमेरिकल शिवायसुद्धा तुम्ही पेपर सॉल्व करू शकता, हे मी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. पण थिअरी परफेक्ट पाहिजे. सो ऑल द बेस्ट. कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नका, समोर जा. ह्यानंतरचा एक व्हिडिओ मी विशेष व्हिडिओ तुमच्यासाठी टाकत आहोत. तो व्हिडिओ असा राहील की परीक्षेच्या आदल्या दिवशी, परीक्षेच्या दिवशी, परीक्षेच्या वेळेस 3 तास आणि त्याच्यानंतरचे 2 तास तुम्ही काय करायला हवं. विशेष म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यासोबतच पालकांचंसुद्धा ह्या ठिकाणी पालकांसाठी सुद्धा काही सूचना मी ह्या व्हिडिओद्वारे देत आहोत. सो ते जे महत्त्वाच्या आहे. सो ऑल द बेस्ट सगळं ह्या विद्यार्थ्यांनो. परीक्षेचा काळ जो आहे ऐन ह्या पिरियडमध्ये येत आहे, त्यावेळेस आपलं स्वतःचं सॅनिटायझर ठेवा, मास्क वापरा आणि शक्यतो स्वतःची काळजी घ्या. सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचं आहे. तुमची सर्व प्रकारची काळजी हे सर्व प्रकारचे महाविद्यालयीन टीचर ज्यावेळेस परीक्षा होईल त्यावेळेस तुमची काळजी घेण्याचा प्रयत्न करील. त्यानंतर मात्र 22 तारखेपासून आपली जी आहे प्रॅक्टिकल एक्झाम चालू होणार आहे, त्यामध्ये सुद्धा विशेष काळजी तुमची घेतल्या जाईल. त्यामुळे बिंदास राहा. आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहो, हा विचार ठेवा, हे मनात ठेवा आणि समोर जाण्याचा प्रयत्न करा. ह्यानंतर काही प्रॉब्लेम असेल, कोणालाही काही प्रॉब्लेम असेल ह्यानंतर, ते माझा नंबर जो आहे तो नंबर आहे सर्वांजवळ, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा कॉमेंट बॉक्समध्ये लिहिलं तरी चालेल. सो ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक. थँक्यू.